आजच्या या प्रचार सभेचे अध्यक्ष सरकार महर्षी आदरणीय मुकुंदरावजी पन्नासे साहेब, ज्यांचं आपण आत्ताच मोलाचं मार्गदर्शन ऐकलं, असे कोळशे पाटील साहेब, काँग्रेसचे नेते प्रफुल्लजी गुडदे साहेब, काँग्रेसचे नेते विशालभाऊ मुत्तेमवारजी, मंचावर बसलेले किशोर कनेरेजी आणि सर्वांचं नाव घेतलं तर पुन्हा वेळ माफी मागत सर्व नेते मंडळी, बंधू आणि भगिनी, मित्रांनो, आज या ठिकाणी आपण दादांचं भाषण ऐकलं. आता मी शेवटी आलो, परंतु त्यांच्या भाषणामधनं आपण काय बोध घेतला आणि आज वयाच्या 85व्या वर्षी त्यांना का बरं एवढी तळमळ आहे आणि या निवडणूक ही कशी आहे याचा आपल्याला बोध झाला असेल. मित्रांनो, आपण आताच ऐकलं की ही निवडणूक देश वाचवण्याची निवडणूक आहे. ही दर 5 वर्षांनी येते तशी लोकसभेची निवडणूक नाही आहे. ही निवडणूक लोकतंत्र वाचवण्याची, संविधानाचं रक्षण करण्याची ही निवडणूक आहे आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी पाटील साहेबांनी आता आपल्याला सांगितली आहे. मी त्यांच्यासमोर काही बोलू शकेल इतका काही मोठा माणूस नाही आहे. मी लहान आहे खूप. साहेबांनी सगळी दुनिया पाहिली आहे आणि त्यांनी जे सांगितलं की अमित शहा आणि मोदी, मी ऐकलं की त्यांना आपण वाचवलं म्हणून ते आपल्या डोक्यावर बसले. म्हणजे ते गोध्रा हत्याकांड झालं, अजून काही झालं, त्या सगळ्या याच्यातून आपल्याच लोकांनी वाचवलं असेल. परंतु आता हे लोक देश डुबवायला निघालेले आहे. तुम्ही म्हणाल कसा देश डुबवायला निघालेले आहे? मित्रांनो, 10 वर्षाआधी जेव्हा 2014 मध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि अण्णा हजारे आणखी त्यांच्या सहकाऱ्यांना जन आंदोलन उभारायला लावलं यांनी, आणि काँग्रेस किती भ्रष्ट आहे हे देशातील जनतेच्या मनात टाकण्याचा प्रयत्न झाला. आणि मोदीजींनी नारा दिला, मग बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. खोटे आश्वासन दिले, काला धन लाऊंगा, सबके खाते में 15-15 लाख डालूंगा. आता ही देशातली जनता, यांना वाटलं इतके दिवसापासून काँग्रेसचं राज्य आहे, एवढे लोक अण्णा हजारे आणि जे मंडळी होते नॉन पॉलिटिकल हे आंदोलन करत होते, खरंच हे कालाधन आणतील आणि 15-15 लाख तरी देतील. पण 10 वर्ष झाले एकाच्या खात्यातही 15 लाख आले नाही आणि महागाई कमी झाली नाही. आणि आता म्हणते ये मोदी की गॅरंटी आहे. मग या 10 वर्षा पहिल्याच्या वॉरंटीचं का झालं? याची कोणी वॉरंटी घेतली? तर मित्रांनो, खोटं बोलायचं, सत्तेवर यायचं, सत्तेवर आल्यानंतर हिटलरशाही, हुकुमशाही पद्धतीनं हा देश चालवायचा, विरोधक नष्ट करायचे, हा
यांचा गोरखधंदा आहे. या लोकतंत्रामध्ये सत्ताधाऱ्यांना निवडून दिल्यानंतर सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधी पक्ष हा मजबूत राहिला पाहिजे. कारण की सत्ताधारी काही निर्णय घेत असेल तर त्याचा विरोध करण्यासाठी विरोधी पक्ष हा सक्षम राहिला पाहिजे. परंतु यांनी हा विरोधी पक्ष राहावाच नाही, हाच मनसुबा यांच्या डोक्यात होता. आणि पहा त्यांनी कसं केलं. जे आपण निर्णय घेतो, शेतकऱ्यांच्या विरोधातले निर्णय घेतले होते. 3 काळे कायदे. शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, वर्ष घालवलं. पहिल्या महिन्यातच सांगून द्यायला पाहिजे तर हो आमची चूक झाली, आम्ही मागे घेतो. 1 वर्ष रस्त्यावर आंदोलन करू दिलं आणि मग सरकार झुकलं त्यांच्या समोर. म्हणजे त्यांच्या मनासारखे कायदे करायचे जे शेतकऱ्यांच्या हिताचे नसतील, अडाणी अंबानीच्या हिताचे असतील. आणि याच्यावर विरोधकांनी बोलावं नाही.